ग्राम सेवकों के मसाइल को हल कराने के लिए महाराष्ट्र राज्य ग्राम सेवक यूनियन ने जिला परिषद दफ्तर पर एहतजाज किया। महाराष्ट्र राज्य ग्राम सेवक यूनियन जिला नांदेड़ की जानिब से ग्राम सेवकों के मुख्तलिफ मुतालिबात को लेकर एहतजाजी धरना जिला परिषद दफ्तर के रूबरू मुनज़्ज़म किया गया। एहतजाजियों का कहना है कि ग्राम सेवकों की तनख्वाहों में मौजूद खामियों को दूर किया जाए। सन 2005 के बाद जो ग्राम सेवक ओहदों पर तकर्रुर हुए हैं उनके लिए कदीम पेंशन को जल्द अज जल्द नाफिज किया जाए। इसी तरह उम्दा खिदमात अंजाम देने वाले ग्राम सेवकों को मुनासिब मुआवजा अदा किया जाए। अपने इन मुतालिबात को पूरा करने की मांग को लेकर ग्राम सेवक यूनियन के जिम्मेदारान ने एहतजाजी धरना मुनज़्ज़म किया। मी आमच्या ग्रामसेवक संघटनेमार्फत आमच्या 5-6 मागण्या आहेत। त्याच्यामध्ये जे काही महत्त्वाच्या मागण्या आहेत त्या मान्य होईपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार आहे। आम्ही 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनानिमित्त आंदोलन चालू केलेलं आहे आणि 9 तारखेला आमचा पहिला टप्पा तालुका स्तरावरील धरणे आंदोलन, आज 13 तारखेला दुसरा टप्पा म्हणजे जिल्ह्यावरील धरणे आंदोलन आणि त्यानंतर तिसरा टप्पा जो राहणार आहे आमचा विभागावरील धरणे आंदोलन, त्यानंतर पालकमंत्र्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन आणि जे काही जिल्ह्यातले पदाधिकारी खासदार आमदार यांना निवेदन देऊन त्यांना अवगत करायचं आहे। या निमित्त आम्ही बऱ्याच वेळ शासनाशी चर्चा केली, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून सुद्धा हे जे निगरगट्ट शासन आमच्या मागण्याची कुठेही दखल घ्यायला तयार नसल्यामुळं आम्ही आमच्या संघटनेमार्फत न्यायमार्गानं मागण्या मान्य करण्याकरता हा लढा देत आहोत। हा लढा यशस्वी होईपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारची माघार घेणार नाही असं मी इथं आपणाला आवर्जून सांगतोय। जे ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने आम्ही आज एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत। आमच्या मागील 1.5 वर्षापासून मागण्या होत्या आणि मागण्या करत असताना चर्चेंती आम्हाला मागच्या आंदोलनामध्ये त्यांनी लेखी स्वरूपात न देता तोंडी सांगितल्यामुळे आम्ही आंदोलन मागं घेतलं होतं। परंतु ह्या वेळेस आमच्या 6 मागण्या वेतन त्रुटीतील सर्वात महत्त्वाची मागणी आहे जी 6व्या वेतन आयोगामध्ये होती आणि 7व्या वेतन आयोगामध्ये आहे आणि त्या वेतन त्रुटीची मागणी मान्य झाल्याशिवाय आम्ही हे आंदोलन माघार घेणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला शासनाने ह्या विषयावर आम्हाला लेखी स्वरूपात काही दिल्याशिवाय आम्ही मागणी आंदोलन माघार घेणार नाही। आणि आपल्या 2005च्या नंतरच्या ज्या लोकांना नोकरी लागली त्या लोकांच्या DCPSचे लोक आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे आवश्यक आहे आणि जुनी पेन्शन लागू होईपर्यंत ते प्रमुख मागण्या आहेत। आणि दुसरा आमचा ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक हे दोन्ही पदं एकच आहेत आणि एका वेतन श्रेणीवर 35 ग्रेड पेवर आम्हाला हे ठेवलेलं आहे आणि आम्हाला 24 वर्षामध्ये कोणताही लाभ मिळत नाही। म्हणून जर आम्हाला त्या दोन्ही पदाला एक पद ग्राम विस्तार अधिकारी म्हणून पंचायत विस्तार अधिकारी म्हणून जर ती पद एकच पद केले तर त्या पदाला 12 वर्षानंतर आम्हाला वरिष्ठ वेतन श्रेणी मिळते। म्हणून ही वेतन त्रुटी 6व्या वेतन आयोगापासून ते 7व्या वेतन आयोगामध्ये आहे। तब्बल 10-15 वर्षापासून आम्ही या मागण्यासाठी आंदोलन करत आहोत शासनाच्या इकडे लक्ष वेधून घेण्यासाठी। आणि जर ह्या शासनाने 22 तारखेपर्यंत आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर 22 तारखेपासून आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत।